महाराष्ट्रात भोंदूबाबा कॅप्टन खरात प्रकरण गाजत असताना अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। खरातसारखं दुष्कृत्य करणाऱ्या एका महाराजाचा खरात चेहरा समोर आलाय। नांदेड शहरातील 39 वर्षीय भोंदूबाबाने जुलै 2025 पासून एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवत तब्बल 3 वेळा अत्याचार केल्याची घटना आता समोर आली आहे। सदरील घटना ही नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे अंतर्गत झाली असून भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्यात। तुझ्याशी लग्न करतो असा आमिष दाखवत या भोंदूबाबाने पीडित महिलेला जुलै 2025 पासून तिच्यावर 3 वेळा अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिली आहे। यावरून या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला असून भोंदूबाबाला पोलिसांनी अटक देखील केली आहे। पीडित महिला ही 46 वर्षाची असून 39 वर्षाच्या भोंदूबाबांनी पीडित महिलेवर 3 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिच्याकडून करण्यात आलाय। या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात आता मोठी चर्चा होते। महाराष्ट्रात खरात प्रकरण चालू असताना ही दुसरी घटना समोर आल्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे। अशोक खरात प्रकरण गाजत असताना नांदेडमधून आलेली ही धक्कादायक माहिती पुन्हा मन सुन्न करते। अशा 1-2 घटना आज समोर येत आहेत। असे अजून किती महाराज आहेत जे महिलांचं लैंगिक शोषण करतायत? आपल्याकडे तर याचा आकडाही नाही। मात्र या घटनांमधून आजही आपला समाज या भोंदूबाबांच्या तावडीतून सुटलेला नाहीये। अनेक महिला या भोंदूबाबांच्या बळी पडत आहेत। आता या प्रकरणात कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।